आणि दादांना मी म्हणलं की दादा, हा सत्यशोधक चळवळीचा बालेकिल्ला असलेला तालुका आहे. हा केवळ नावाला पुरोगामी नाही, इथं महात्मा फुल्यांचे सार्वजनिक सत्यधर्माचे, धर्माधर्मात सलोख्याचे विचार या तालुक्यामध्ये रुजलेले 3-3 पिढ्यांची परंपरा असलेला हा तालुका आहे. आणि दादा, या तालुक्यात दंगल होणं हे आपल्या दृष्टीनं थोडंसं कमीपणाचं आहे. आमची ताकद कमी, सत्ताधारी आणि इतर लोक जे आहेत, जे त्या दंगलीच्या या प्रक्रियेमध्ये होते, त्यांची ताकद जास्त होती. पण जनता जी आहे, त्या जनतेचं प्रबोधन करणं हे काम आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही तालुक्याच्या गावागावामध्ये या संदर्भातली प्रबोधनाची मोहीम काढली. दादा कायम सत्याच्या बाजूनं, सत्तेच्या विरोधामध्ये, धर्मनिरपेक्षतेच्या, लोकशाहीच्या, संविधानाच्या बाजूनं सातत्यानं उभे राहिले. हा दादांचा विचारांचा पाया होता आणि त्यावर दादा अढळ होते आणि अत्यंत निष्ठेनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये ते चालत राहिले. एक कम्युनिस्ट कार्यकर्ता, एक जीवनदानी कार्यकर्ता, एक जनतेशी एकनिष्ठ असलेला कार्यकर्ता, एक आपल्या विचारांना अढळपणे, कायमपणे बिलकुल राहणारा कार्यकर्ता कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काँग्रेस सुभाषदादा कापूस आहेत. त्यांच्या जाण्यानं आमच्या चळवळीचं फार मोठं नुकसान झालं. ते भरून येणारं नुकसान नाही, हे आमचे कार्यकर्तेही सांगतील. आणि म्हणून मी त्यांच्या कुटुंबियांना म्हणलं की तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना दादांच्या स्मृतीपीठाचा पुरस्कार देता, तर हे काही करण्याची आवश्यकता नाही. आमच्या हृदयात दादा आहेत आणि दादांनी आमच्यासाठी चांगलं काम केलेलं आहे, ते आमच्या हृदयामध्ये आहे. त्यामुळं या प्रकारच्या पुरस्काराची आवश्यकता नाही. पण कापूसचे कुटुंबियांचा मी आभारी आहे, ऋणी आहे की त्यांनी दादांच्या विचारांचा वारसा चालू ठेवण्याचं मनोमन ठरवलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आहे. या परिस्थितीमध्ये म्हणजे मी गमतीने असं म्हणलं की दादांच्या विचारांची फुटपट्टी लावायची म्हणलं तर या तालुक्यामध्ये किती लोक बरोबर राहतील हा प्रश्नच आहे. पण मला सरोने सर म्हणले की भाऊ, दादाच्या पद्धतीनं थोडी विचारांना मुरड घालून सलोख्याचे संबंध सर्वांशी ठेवत होते, ते तुम्ही आता दादांपासून शिकलं पाहिजे. तर मी शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून राजकीय विचार हे पटत नसलेले राजकीय विचार असणारी माणसं जरी समोर आली तरी सध्या मी हसण्याचा सराव करतो आहे. आणि त्या सरावानुसार मी आज मान्य केलं, म्हणलं की आपण हे काम पुढे नेलं पाहिजे. आणि राजकीय विचारांच्या पलीकडे जाऊन जर कोणी असं म्हणत असेल की आम्ही दादांच्या विचारांच्या बरोबर आहोत, तर आम्ही त्याचं स्वागत केलं पाहिजे. आम्ही त्याचं स्वागत नाही करू. पण का अत्यंत कठीण आहे. लोकशाहीवर घातला जातोय. दुसऱ्या बाजूला जे प्रश्न आहेत, सामान्य जनतेचे प्रश्न, आमच्या आदिवासींच्या जलजंगल जमिनीच्या अधिकाराचा प्रश्न हा अत्यंत अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांची नजर पडलेली आहे. याच तालुक्यामध्ये डोंबिवलीकडे बंद पडलेल्या केमिकल कंपन्या या साक्री तालुक्यामध्ये आणण्यासाठी काही लोक प्रयत्न करत आहेत. आणि सरकारने ठरवलेलं आहे की साक्री तालुक्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर वरचे पिंपळण्याच्या वरच्या पट्ट्यामध्ये काही एक जागा त्यांनी सुद्धा आखलेली आहे. आणि तिथं बंद पडलेल्या नाही, तर डोंबिवलीकरांनी प्रदूषणामुळे बंद पाडलेल्या कंपन्या या साक्री तालुक्यामध्ये आणण्याचा घाट घातलाय. तिथं या प्रदूषणामुळे माणसं मरतात, मग या तालुक्यामध्ये माणसं राहत नाहीत का, हा आमचा प्रश्न आहे. या तालुक्यामध्ये या कंपन्या आणून विकास केला जातोय. मी परवाच म्हणलं की विकासाच्या कल्पना कशा असतात. बबनराव पाचपुते परवाच पुण्यामध्ये एक दिवसाचा सेमिनार होता, ग्राम समृद्धी परिषद, आणि बरेच अधिकारी वगैरे होते. मी म्हणलं आमच्या तालुक्यामध्ये बबनराव पाचपुते नावाचे मंत्री होते. त्यावेळेस मंत्री म्हणजे ते आदिवासी विकास मंत्री होते. त्यांनी सांगितलं की आम्ही साक्री नवापूर भागामध्ये विकास करणार आहोत. आदिवासींचा विकास म्हणजे काय, तर मोहापासून दारू बनवण्याच्या फॅक्टऱ्या काढणार आहोत. आता म्हणलं एका वारकरी माणसानं दारूच्या फॅक्टऱ्या काढणं म्हणजे तर जास्तच झालं. तर बबनराव पाचपुतेंचा आम्ही निषेध केला आणि आम्ही सांगितलं की महूच्या फुलाचे 11 औषधी उपयोग आहेत
तुम्हाला काढायच्याच असतील तर मोहच्या फुलापासून औषध बनवणाऱ्या कंपन्या काढा, दारू बनवणाऱ्या कंपन्या निदान वारकऱ्यांनी तरी काढून नयेत असं. पण हल्ली वारकऱ्यांच्या नावावर काही केलं जातं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, एक वारकरी ते म्हणत होते स्वतःला जे दारूच्या फॅक्टऱ्या काढायचं म्हणत होते, आणि दुसरे वारकरी काहीतरी वारकऱ्यांच्या नावाखाली शाई फेकण्याचं काम करतायत. तर या पद्धतीनं हा जो काही वारकऱ्यांच्या नावावरती खेळ चालू आहे तो अत्यंत गंभीर आहे. आणि म्हणून या सगळ्या परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. माणसानं माणुसकीला जागलं पाहिजे, मानवतेला जागलं पाहिजे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर भांडणं करता कामा नये. एवढं साधं सुद्धा तत्व हे काकुस्ते दादांनी सांगितलेलं आहे. दादा महान तत्वव्यक्ती असल्याचा हाव कधीच दादांनी आणला नाही. ते म्हणाले मी सामान्य कार्यकर्ता आहे, आणि म्हणून सामान्य कार्यकर्ता म्हणून शेतकऱ्यांच्या हितासाठी, माणसांच्या हितासाठी त्यांनी सांगितलं की माणुसकीला जागलं पाहिजे, धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर भांडणं करता कामा नये.